ही मोहीम फत्ते करू द्या. हीच आमची वैकुंठी आणि हीच आमची पंढरी. मन झाले हव भारी. काय वाटलं नाही, पण बऱ्याच ठिकाणी एकाच जागेवर उभा होता, त्यामुळे वैताग आलाय. सचिन शेट्टी वाघासाठी सुरुवात झालेली आहे. सुख कळले. तर सुप्रभात. आता सकाळ झाली. आज तिसरा दिवस आहे मोहिमेचा. हे कोण आहे इथं? मनोज शेठ. दीपे गप. तर चेतन सरोदे यांना यायला रात्री 1 वाजला आणि कसे कसे तोंड दाखवत आले तिथं. आता सगळ्यांची आवरावर चालू आहे. प्रसंग सांग काय विषय. प्रसंग खूप कठीण आहे. आज पहिल्या मोहीम ध्वजाच्या मागच निघणार आम्ही. त्यांना कळलेलं आहे त्यांची काय चूक झाली ती. तर चला आता आपण फ्रेश बिश होऊ. तोंड बिंड धुवून ब्रश बिश करू. जरा खाऊन काहीतरी लगेच निघायचं आता. सगळ्यांची आवरावर चालू आहे. इथं मनोज शेट आणि दीपक शेट अजून झोपलेत. चेतन कसं वाटलं काल? चेतनलाही काल खूप उशीर झालाय, पण ठीक आहे, तो आलाय शेवटपर्यंत. तर चला. तर आता ध्वज निघालाय. आमचं पण उरकून झालंय बऱ्यापैकी. बॅगा भरायचं चालू आहे. सौरभ सरांची साथ आपल्याला इथंच आहे. उद्या 26 जानेवारी असल्यामुळे त्यांना शाळेत जायचं आहे. सौरभ चाललास तू? सावकाश जा. त्याला नेण्यासाठी महेश येतोय. इथून पुढचा प्रवास तुमचा सुखद हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ए बाड्या जा. चला निघूया आपण आता. तो तर आत्ता आपण भिवगडाच्या मार्गाने निघालोय. आजचा मुक्काम भिवगडापाशी असणार आहे. ध्वज पुढे गेलाय, बराच वेळ झाला. मार्ग छोटा असल्यामुळे थांबत चालले सगळे. सो से मन झाले हव भारी. सो से मन झाले हव. समोर झेंडा बघा कसा दौलत फडकतोय आणि खाली सगळे दारकरी आहेत. पद्य चालू आहेत. तर जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला आम्ही एकाच जागे उभे आहेत. गर्दीच म्हणजे एकेरी वाट आहे. पुढं आडवून सोडतात सगळ्यांना. आणि साई साठेन ते आम्हाला आता भेटलेले आहेत. साई तोंड दाखव. आहेत. यांना अडवली होती. काल 1 वाजता पोहोचल्यात. दीड वाजता पण आल्यात कशी बशी रडत कडत. चला. चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. आरबी फ्रेंड सर्कल म्हणून आहे. सबस्क्राईब करा. चला धन्यवाद. टप्प्यात सोडतात. मध्ये थोडा गॅप ठेवलाय. मध्ये काट्या लावल्यात जेणेकरून सगळी व्यवस्थित पोहोचावीत. मायभूमीचा शिरी युगे युगे उभा अचल राज हिमगिरी. तर वाडेकर हलगी जमतात का बघतात. तर बघा घ्या. मुक्काम सोडून बराच वेळ झालाय, पण एकेरी रस्ता असल्यामुळं काही चालता येत नाहीये. अजून जर 1 किलोमीटर पण नसेल झालाय आणि आम्ही मुक्काम सोडलाय काहीतरी 7 वाजता 6:30-7 वाजता. अजून इथंच आहे. दारकरी वैतागले आमचे बसलेत. पूर्ण ब्लॉक झाले. दोन्ही बाजून दारकरी आले, त्यामुळे जायला रस्ताच नाहीये. पूर्ण ब्लॉक झाले. खाली बसलेले उठले पुढं पूर्णपणे एकेरी मार्ग आहे, त्यामुळे एवढं ब्लॉक झालंय. आता जो निघून 2.5 तास झालेत आणि जागे होते बरं. चला. पूर्णपणे एकेरी रस्ता आहे. बघू शकतो आपण. या साईडला दरी आहे, दोऱ्या लावलेल्या आहेत अशी जेवढी शक्य आहे तिकडं. आणि हा खाली रस्ता आहे. त्या गावात जायचं आपल्याला. त्यामुळे सगळी गडबड झालेली आहे उतरायला. बराच वेळ झाला थांबलो होतो. आता कुठं चाल भेटली.
सिंगल तर वाट बघू शकता पूर्णपणे एकेरी आहे. वरचं जास्त दिसणार नाही. सरळ तीव्र उतार आहे आणि या उतारावरनं आपण सावकाश चाललोय. भाऊच्या म्हणण्यानुसार खाली स्वर्गाचं द्वार आहे बघू शकता. सचिन वाडेकरांचा घाम निघलाय, लाल झालेत ते. सारंग शिंदेंना पर्सनल फोन आलेला दिसतोय. चेते आहे का? तर आमचा एक चेतन म्हणून मित्र आहे जवळचा, तुम्ही काल त्याला व्हिडिओत बघितलंच असाल. हा चेतन नाही, दुसरा चेतन. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चालू आहे. जीव आणि प्राणी आमचा एक मिनिट. रस्ता बघा. गेल्या वर्षी आज असंच होतं डायरेक्ट. दरी उतरून आले तिकडं. कसे आले दादा तुम्ही? इकडून दरीत ना आले का? बॅगा बिगा टाकल्या? बॅगा खाली टाकल्या. 20 फूट खोल दर, कातळकडा. बोला अजून. तर हा मार्ग बघा. चलवर परत त्याला म्हणून आलाय संपूर्ण दरी आहे. पक्का घाम फुटलाय आता. वैताग आलाय की असा विसांचा अवतार बघा कसं झालाय. सारंग शेट तुमचं तोंड बघून घ्या. आणि चालायचं काय वाटलं नाही, पण बऱ्याच ठिकाणी एकाच जागेवर उभं होतं त्यामुळे वैताग आलाय. सचिन शेटने वाघ असं केलं मस्तपैकी सावली. माझं फाडं पहिल्याच दिवशी ते गायब झालं. थांबलो होतो कुठं तरी, तिथं काय झालं का बॅगेत कुठे बॅगेत बी गावलेलं नाही, दुसऱ्या कोणाच्या बॅगेत भरलंय काय माहित. जाऊ दे, फाड्यांसात सोडले असेल. पण आपल्याकडे रुमाल आहे, तो रुमाल थोड्या वेळानं आपण आता डोक्यावर घेऊ. चला. राज, ही मोहीम फत्ते करू द्या. हीच आमची वैकुंठी आणि हीच आमची पंढरी. ही मोहीम फत्ते झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की आक्रमण. तर आपले जळगावचे मित्र भेटलेले आहेत आपल्याला. तलवार बिलवार घेऊन मस्त आणलेत. केळीचे चिप्स आणले होते ते संपवले त्यांनी, आपल्याला काही दिलेले नाहीत. आता बघा भाऊ पाण्याचा कॅन घेऊन आलाय. पण नाही दिले बघा. पुढच्याच केळीचे चिप्स घेऊन या रे. तलवार बिलवार लावून आलाय मस्त पैकी. शाबाश. पूर्ण मार्ग बघा मस्त सावली बिवली त्यामुळे चालायला काय वाटत नाही, पण एकेरी मार्ग असल्यामुळे वेळ लागतोय आणि तिथं 2 तास थांबल्यामुळे गुडघ्यांची फार झीज झाली आता. तर विषय कसा आहे, आमचं आता पाणी बिनी संपलं आणि आम्हाला खूप ताण लागली. तर या 2 धारकऱ्यांनी आम्हाला लिंबाच्या गोळ्या दिल्यात आणि आमची ताण भागवण्याचं थोडं सहाय्य केलं आहे आम्हाला. तर यांच्या उपकाराला आमच्यासाठी जगी तोड नाही आहे. सचिन गाणं म्हणा यांच्यासाठी. तुझ्या उपकार जगी तोड नाही. तर मार्ग एकदम एकेरी आहे. पक्का वैताग आलाय, घाम सुटलाय. सावली होऊन चालूच आहे. पाणी. तुम्ही कुठले तारकरी? बेळगाव. चला आता पुन्हा एकदा थांबलोय. कुणाला सांगू पाणी पाठवाय दादूस? आपण तरी चांगले बूट घालून आलोय. की दादा चप्पल घालून मोहीम करतात. काही धारकरी बिना चपलीची पण करतात. यांना खरंच मानलं पाहिजे मोहीम करणाऱ्यांना. बिना चपलीची किंवा चप्पल घालून करणं सोपं नाही एवढ्या दगडा बिगडत उतरणं. अजून काही भंडारा भेटलेला नाही आपल्याला. भूक जाम लागली, ताण पण लागली. जरासं ऊन कमी झाले. 2 वाजलेत आता. सकाळी 6:30ला चालू केले चालायला. 2 तास तर मध्ये थांबलोच होतो. आता 2 वाजलेत बरोबर. बघू अजून भंडारा किती लांब आहे. गेल्यानंतर पाणी प्यायचं आहे आधी थोडं पोटभर खायचं. पुढं कुठेतरी खायला थांबू जरा. सचिन सरांकडं नाही, दादाकडे बोर आहेत आणि कुणालकडे संत्री आहेत. त्यांचा फडशा पाडायचा आहेत ना कुणाल रुसलाय आमच्या.
कुणालचं म्हणणं आहे की तो पिरंगुटचा आहे, लवळे पाट्याचा नाही. चला तर आता तर समोरचा डोंगर उतरून 1-2 डोंगर उतरून आम्ही खाली आलोय. जास्तच चाललोय आता. कुठं गाव लागलंय आणि हा सपाट रस्ता आहे. लोक म्हणतात 10-15 मिनिटं भंडारा आहे. त्यात बरीच भूक लागली. तर मी चेतन सोबत आहे. सचिन कुणाल आद्या पुढे गेल्यात, बाकीचे काही मागं काही पुढे आहेत. चला आता एवढी आतुरतेने वाट बघत होतो, कधी उतरतोय किंवा प्लेन रस्त्याला लागतोय, कधी खायला गायतोय कुठं. तर आता ते क्षणाची वाट बघून तो क्षण येतोय. सारंग सचिन आणि कुणाला पुढेच आहेत. चला खाऊन घेऊ. कर्जतमधलं गाव आहे. कर्जत इथनं जवळपास काहीतरी 7 किलोमीटर आहे. चला बघू, पोटभर जेवून घेऊ आधी भांडाऱ्यात जाऊन. पहिल्या मोहिमेचा भांडारा कसा असतो, पहिल्या मोहिमेचा भांडारा कसा असतो तो बघू आपण. अवतार तर लय डेंजर झालाय. सचिन 3रा भांडारा खायचा आहे तुला. चल तर ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलाय. शेवटी भांडाऱ्याचं ठिकाण आम्हाला दिसलंय. तर फक्त पहिल्या मोहिमेचा भांडारा काय असतो तो बघायचा, खायचा आणि अनुभवायचा आहे. पोरांचा आनंद बघा, आनंद गगनात मावे ना. शेवटी संध्याकाळी करता येईल पुढची मोहीम. चला संध्याकाळी परत खायचं. आता पहिल्या मोहिमेचा भांडारा विषय संपला. आता आपण डिश घेतलेली आहे आणि भांडाराच्या लाईनमध्ये लागतोय. आणि मला असं वाटतं भात संपत आला आहे. माझ्या टायमिंगला बदलून देतील. आमटीचा एवढा भारी वास सुटला आहे ना सांबरचा. बस रे बस. आता दे सांबर का जब्बर वास सुटला आहे. बस भाऊ जय श्रीराम, जय श्रीराम. तर हा भांडारा आलेला आहे. तर आपली गँग कुठे ती बघू. इथं सचिन दिसतोय. परत लवकरच यावं लागणार आहे तेवढा संपून. तर सुरुवात झालेली आहे. सुख कळले आणि पहिला घास खाऊ भांडाऱ्याचा. काय नाही धुतले भाई, असंच सुरुवात. एक नंबर. सुख जेव्हा 2-3 दिवसानंतर भात खायला भेटतो ना चांगला व्यवस्थित. नाद पुण्या कसं वाटतंय? चेतन कसं आहे? आता आम्हाला खाऊ द्या. खाऊन परत जवळजवळ 10 किलोमीटर चालायचं आहे आम्हाला. खाऊन घेतो, जरा आराम करू. आणि आजचा मुक्काम भिवगडाच्या पायथ्याशी आहे. तर त्या दिवशी थोड्या वेळ निघू. आता मस्त जेवण झालंय. घेतलेला भात संपला. अजून थोडासा घेतला होता सगळ्यांनी. कांदा पण आणला होता चेतनने मस्तपैकी. जेवण बिवण झालंय. थोडंसं चालून पुढं कुठंतरी बसायला जागा बघून निवांत पडे आणायचे थोडा वेळ. त्याच्यानंतर पुढचा मोहीम चालू करायची चालायला. सचिन शेटचं जेवण चाललंय. अजून थोडासा भात राहिला सचिन शेटचा. तर चला हात बीत धुवू मस्तपैकी आणि निघू. आता जेवण बिवण झालंय. मस्त होता भांडारा. टेस्ट 1 नंबर होती. 2 दिवसातनं जेवण जेवल्यावर टेस्ट काय आहे, उत्तम होती. आता आम्ही निघालो आहे मोहिमेच्या दिशेने. जाता आता कुठंतरी मस्त सावली बघणार आणि विसावा करणार थोडा वेळ. तिथून पुढून निघणार. जवळजवळ 10 ते 15 किलोमीटरचं अजून अंतर आहे आपल्याला. चला बाकीचे धारकरी सगळे आपल्यासोबत आहेत. त्यांनी जेवण केलं आहे सगळ्यांनी. बाकीचे मुळशीचे धारकरी अजून निघायचे आहेत, त्यांना वेळ लागेल. तर इथं एक घर दिसलं आम्हाला. तर आम्ही त्यांना विचारलं जरा वेळ आराम करू शकतो का. तर ते म्हणले करा, काय प्रॉब्लेम नाही. तर घर बघून घ्या कसं मस्त आहे. लॉन बिन आहे. सचिन सर गोदळी वाळत घालतात त्यांचे. चेतन आणि आपलं दाद्यानी कुणाला झोपल्यात. मी पण आता झोपतोय. जरा फोन बिन चार्जिंगला लावलं लय बरं झालं. दादांचे खूप खूप आभार. दादांचं शेत आहे. चिकूची झाडं दिसतात तिथं. चिकू, आंबा, इकडं केळीचे
याच काकाने आम्हाला थांबण्यासाठी गर्दी दिलं. धन्यवाद काका, धन्यवाद धन्यवाद. तर जरा आराम करू आता, थोड्या वेळ निघू. आपल्याला अजून 10 किलोमीटर चालायचं आहे जवळ आपणाला. झोप येत आधी चल दमलायच लय, गाडी चालवून दमलायच झोप. आता आम्ही निघालोय, मस्त पाणी बिणी पण होतं, सगळी फ्रेश बीच झाल्यात. आता इथनं पुढचं अंतर कापायचं आपल्याला, आवरावरी चालू आहे अजून. सचिन शेटला फंबेम गुंडवलात. साई पण तयार रे, बॅग खोलली, मला बॅग आवरायची अजून. तर चला.